मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातनं एक मोठी बातमी समोर येते। बिग बॉसच्या घरामध्ये सध्या मेडिकल इमर्जन्सी लागली आहे, कारण संग्रामदादा चौगुले याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क सुरू आहे। या टास्क अंतर्गत काल पहिली फेरी पार पडली आणि आज दुसरी फेरी पार पडणार आहे। या दुसऱ्या फेरीमध्ये इथे संग्रामदादा चौगुले, अरबाज असेल, अभिजित दादा असेल आणि सूरज यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तो बॉल घेण्यासाठी किंवा ते अंड घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात झटापट झाली आणि अरबाजने तो बॉल बाहेर फेकला। हा बॉल घेण्यासाठी संग्रामदादा हा धावत होता आणि त्याचं डोकं थेट आपटतं, ते म्हणजे बिग बॉसच्या त्या घराच्या संरक्षण भिंतीवरती आणि त्याच्या डोक्याला मोठी इजा झाली। यानंतर बिग बॉसने ही फेरी इथे थांबवत संग्रामदादा चौगुले याला मेडिकल इमर्जन्सीसाठी मेडिकल रूममध्ये बोलवले आहे आणि सध्या हा जो काही टास्क आहे हा थोडा वेळ थांबलेला आहे। सध्या संग्रामदादाला मेडिकल रूममध्ये ठेवलंय। डॉक्टर तिथे संग्रामदादाची व्यवस्थित तपासणी करताना दिसत आहेत। तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेडिकल इमर्जन्सी लागलेली आहे आणि संग्रामदादाच्या डोक्याला मोठी दुखापत सुद्धा झाली। आता ही दुखापत किती मोठी आहे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळेल, पण काही काळासाठी ही फेरी थांबवण्यात आली होती। आता बघू अजून काय काय झाले या फेरीमध्ये, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। परंतु संग्रामदादाला मोठी इजा झालेली आहे। या दुसऱ्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट पाहायला मिळाली आणि या झटापटीमध्ये ते अंड किंवा तो बॉल घेण्याच्या नादामध्ये संग्रामदादा थेट त्या संरक्षण भिंतीवरती आदळतात आणि त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे। सध्या ते मेडिकल रूममध्ये उपचार घेताना दिसत आहेत। तर या टास्क विषयी आणि या फेरीविषयी, संग्रामदादाच्या खेळाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।